बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम माणगावे लिखित कादंबरी सोन्या. प्रकरण 29. त्याला घरी जायची ओढ लागली होती. भराभर पावले टाकी तो चालू लागला. घराचा मुख्य बोल लागताच त्याची अधीरता वाढली. उगाचच अंग शहारून गेलं. आतून गुदगुल्याही होऊ लागल्या. घर दृष्टिक्षेपात आलं मात्र पायात कोणी बेड्या घातल्यासारखं वाटू लागलं. पायाची गती मंदावली. पाय ओढल्यासारखा तो चालू लागला. त्याच्या घराच्या आधी विजयाचं घर लागलं. सोन्याची नजर विजयाच्या अंगणात गेली. विजया मुलांबरोबर खेळत होता. 6 महिन्यानंतर दिसणारा विजया आणि त्याच्याबरोबर खेळणारा जगदीश आणि सुदाम दिसता सोन्याची पावलं थबकली. आपल्या सवंगण्यांकडे तो वेड्यासारखा पाहत राहिला. रस्त्यावर राहिलेला सोन्या दिसताच अरे सोन्या आला, सोन्या आला म्हणत विजया रस्त्याकडे धावला. जगदीश आणि सुदामही त्याच्या पाठोपाठ आलीच होते. कधी रे आला सोन्या, विजया म्हणताच हे काय आत्ताच, सोन्या म्हणाला. अजून घरलाही गेलो नाहीये. आता जाणार नाहीस ना पुन्हा? नाही, आता इथेच राहणार. कोण आलंय विजय भाऊजी म्हणत विमल वहिनी बाहेर आली आणि सोन्याला पाहताच अगो बाई सोन्या भाऊजी, तुम्ही कधी आलात? आत्ताच. आत्ता रस्त्याला शोभा आली बरं का भाऊजी. तुमच्या विना रस्ता सगळा मोकळाच वाटत होता, विमल वहिनी हसत म्हणाली. बाकी सोन्या भाऊजी, रिमांड होम मानवलेलं दिसतंय बरं का. तब्येत सुधारली आहे तुमची. न सुधरायला काय झालं, हातात सूप घेऊन अंगणात आलेली विजयाची आई म्हणाली. फुकटचं खायला मिळाल्यावर दुसरं काय होणार. लक्ष देऊ नका भाऊजी त्यांच्याकडं, विमल वहिनी सोन्याच्या कानात कुजबुजली. कुचकं बोलण्याशिवाय दुसरं येतंय काय त्यांना? नाही म्हटलं तरी सोन्या नाराज झालाच होता. पण मनातली नाराजी चेहऱ्यावर न आणता जातो रे मी म्हणून हसत सोन्या गेला. आणि आली गावात पुन्हा घाण, विजयाच्या आईने म्हटलेल्या वाक्याने ठेच लागल्यासारखा थांबला. क्षणभर वळून त्याने मागे पाहिले. अपराधी चेहऱ्याने विमल वहिनी त्याच्याकडे पाहत होती. एकाच घरातली 2 भिन्न रूपे पाहून सोन्याला हसू आलं. सोन्या हसला. विमल वहिनीच्या चेहऱ्यात त्याला गायत्री काकूचा चेहरा दिसला आणि हात हलवून तो चालता झाला. अंगणात पाऊल टाकताच त्याची छाती धडधडू लागली. ऊस खात बसला सोन्या दिसताच सोन्या म्हणून त्याने हाक मारली. सोन्या आपल्याच तंद्रीत ऊस खात होता. सोन्याने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोचलीच नाही. तसा सोन्या सोन्या म्हणून त्याने पुन्हा हाक मारल्या. हातलातला ऊस खाली ठेवून सोन्या स्तब्ध उभा राहिला. अरे मला ओळखलं नाहीस का? मी तुझा सोन्या दादा म्हणून त्याने सोन्याला मिठी मारली. सोन्याच्या मिठीत त्याला अभिजितचा स्पर्श जाणवला. तसा सोन्याचा कोवळा हात दाबून तो म्हणाला, सोन्या आई कुठे आहे? हात आहे. आणि बाबा? ते बाहेर गेलेत. बरं चल आज जाऊया. सोन्या म्हणायचाच अवकाश, आई दादा आला, दादा आला, सोन्या दादा आला म्हणत सोन्या आत पळाला. सोन्याही त्याच्या पाठोपाठ आत गेलाच. माझघराच्या दारातच त्याला आई भेटली. आई पुढ्यात येताच सोन्या तिच्या पायाशी वाकला. तर अरे हे काय वेड्यासारखं म्हणून तिनं त्याला आपल्या पोटाशी धरला. आईचा स्पर्श तो नव्यानं अनुभवू लागला. खरंच हा स्पर्श आपल्यालाच ओळखता आला नाही. त्याच्या मनात विचार आला, हा स्पर्श ओळखण्यासाठी आयुष्याची 2 वर्षे घालवावी लागली. लागे ना का
गेलेल्या 2 वर्षांपेक्षा या स्पर्शाची किंमत मोठी आहे. आपण रिमांड होममध्ये गेलो नसतो तर हा स्पर्श कदाचित आपल्याला परकाच राहिला असता. यातला ओलावा कधीच समजला नसता. होतं ते बऱ्यासाठीच होतं. पंडितरावांचा आवाज कानावर पडल्याचा भास होताच त्याचे डोळे पाणावले. आईला सोडून तो बाजूला झाला. सोन्या, रागावलास? नाही. मग तुझ्या डोळ्यात पाणी? पाणी नव्हे ते. मग तो मायेचा ओलावा आहे. ओलावा? होय, जो माझ्या कोरड्या जीवनात नव्यानेच पाझरला आहे. अरे वा! सोन्याकडे कौतुकाने पाहत ती म्हणाली, अगदी मोठ्या माणसासारखा बोलू लागलायस की. मोठा झालोयच मी आता, पण माझ्यासाठी तू लहानच आहेस. सोन्या बाळा. होय ना बाळ्या? बऱ्याच दिवसांनी तिच्या तोंडातून आला बाळ्या ऐकताच तो सुखद शारला. नंतर स्वयंपाकघरात नेऊन तिनं त्याला जेवायला वाढलं. अगदी पुढ्यात बसून आग्रह करून तिनं त्याला भरवलं. डोळ्यात भरल्या पाण्याबरोबर त्याने घास घेतले. वेडा कुठला म्हणून त्याच्या डोळ्यांतील आसवं पुसून तिनं त्याचं नाक ओढलं. असं नाही करायचं. आता पूर्वीचं सगळं विसरून नव्यानं जगायचं. सोन्यालाही हे सगळं नवंच वाटत होतं. ती घास भरवत राहिली. सोन्या जेवत राहिला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला जेवण रुचकर लागलं. त्याने मनाशी निश्चय केला की या जेवणाची रुची आता आपण आयुष्यात अशीच ठेवायची. जेवण अळणी होऊ द्यायचं नाही, खारट होऊ द्यायचं नाही, कडू होऊ द्यायचं नाही की तिखटही होऊ द्यायचं नाही. जीवनातला आणि जेवणातला गोडवा तासाच जपायचा. जेवण झाल्यानंतर आई स्वयंपाक झाकून ठेवायच्या आवराआवरीला लागली. सोन्या उठून माझ घरात गेला. पंडितराव, गायत्री काकू, अभिजित, रामा वाचमन, अभय, चेतन, कुमार, प्रशांत सगळ्यांची त्याला आठवण येऊ लागली. रिमांड होमचा परिसर डोळ्यांसमोर दिसू लागला आणि पोटात गलबलू लागले. तेच आपले घर आणि इथं आपण दुसऱ्याच कुणाच्या तरी घरी आल्यासारखे विचित्र वाटू लागले. आता रिमांड होम विसरून घरात रमायचे. पंडितरावांचा सल्ला आठवताच तो दचकला. रिमांड होम विसरायचे? कसे शक्य आहे? रिमांड होम विसरता येईल का? तिथल्या आठवणी का विसरण्यासारख्या आहेत? तिथल्या त्या 6 महिन्यानं मला बरंच काही दिलंय. ते विसरणं म्हणजे कृतज्ञपणाचं होईल. छे, आयुष्यात आपण रिमांड होम विसरणं शक्य नाही. सूर्यास्त झाल्यामुळे हळूहळू अंधार पसरला. दारातून, खिडकीतून सापडेल त्या फटीतून अंधार आत आला. एक भयान शांतता घरात भरून राहिली. सोन्याच्या भरल्या पोटात पोकळी निर्माण झाली. डोळे असून अंधूक दिसू लागले, मात्र कान तीक्ष्ण झाले. अंधाराचाही आवाज ऐकू येईल की काय एवढे कान सशक्त बनले, सजग झाले. आणि त्याला आवाज आला. होय, त्याचे वडील घरात आले होते. कुजबुजल्या आवाजात आई त्यांना काही सांगत होती. आपण आल्याची गोष्ट आई बाबांना सांगत असावी हे लक्षात आल्यामुळे बाबा काय म्हणतात हे ऐकण्यासाठी सोन्याने जीव कानात आणला. पण खुसफुसीशिवाय त्याला काहीच ऐकू आलं नाही. आई एवढं हळू काय बोलत असेल याचा काही त्याला बोध झाला नाही. पण बाहेर जायचं धाडसही त्याला झालं नाही. नाही म्हटलं तरी वडिलांची भीती होतीच. वडील हाक मारतील म्हणून तो वाट पाहत बसला. आणि बाप आहात की कोण? आईच्या या बोलण्यानं तो दचकला. 6 महिन्यानं पोरगं घरात आलंय, जरा तरी त्याचा विचार. काय करू, काय करू? कोंबडी वळण टाकू की पाया पडू त्याच्या? चांगले दिवे लावून आल्याबद्दल. हळू हळू बोला, ऐकेल तो. ऐके ना, भीतो की काय त्याला? बाई बाई, अहो काहीतरी हे बोलणं. पवननं काय सांगितलं माहीत आहे? पोराशी नीट वागायला सांगितले ना त्यानं.
म्हणजे मग काय करू ते सांग नेमकं. जरा त्याला भेटा, प्रेमानं त्याच्याशी वागा. सोन्याने आपल्या कानावर हात ठेवून घेतले. म्हणजे आपला बाप सुधारलाय हे पवनदादानं खोटंच सांगितले तर. याचा अर्थ ते मला न्यायला येणार होते, पण उसाची तोडणी आल्यामुळे येऊ शकले नाहीत हेही खोटंच म्हणायचं. आपल्याला वाईट वाटू नये म्हणून आपण आनंदानं घरी यावं म्हणूनच पवनदादानं हे सगळं आपल्याला सांगितलं. बिचारा पवनदादा आपल्यासाठी किती करतो, आपल्याला किती जपतो. त्याचे कष्ट आपण व्यर्थ जाऊ द्यायचे नाहीत. एवढ्यात हातात रॉकेलचा दिवा घेऊन त्याची आई माझ घरात आली. अरे अंधारात काय बसलायस असा. नाही, आत्ताच आलोय मी आत. आत्ताच आत आलास. तिनं निश्वास टाकला. या लाईटला तरी काय म्हणावं. रोज यावेळी जातेच आपली. पुटपुटत, अरे ये बाहेर ये. ती म्हणाली, बाबा आलेत बघ तुझे. होय. आपण त्या गावाच्याच नसरासारखी करून तो बाहेर आला. काय काम चाललंय बाबा शेतात. तो उत्साहाने म्हणाला. काही नाही. बोलायचे म्हणून ते बोलले. बाबा ऊस चांगला आहे ना. हं आहे की. म्हणजे ऊसाची तोडणी नक्कीच आली नव्हती. पवनदादाने थाप मारली होती. किती ठरवलं तरी सोन्याला वाईट वाटलंच. बाबांच्या हात काहीच फरक झाला नाही. बाबा होते तसेच आहेत. या जाणीवेनं तो दुखावला गेला. पण स्वतःला लगेच सावरून तो म्हणाला, बाबा पंडितरावांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय. कशासाठी. मी काय देव आहे. सोन्याला हसू फुटले. देवाला कुणी नमस्कार सांगतं का. सोन्या हसला. काय झालं हसायला. काही नाही. काही नाही मग दात का काढलेस. शिंग फुटली का सजा फुगून. एवढ्यात लाईट आले. वातीवर चिमूट दाबून आईनं दिवा विझवला. सोन्याचा उतरला चेहरा पाहून आणि नवऱ्यानं पुढं काही बोलू नये म्हणून विषयांतर करीत तीच म्हणाली, चला लाईट आली, जेवून घ्या. ते निमूटपणे जेवायला आत गेले. सोन्या जेवला की नाही याची साधी चौकशीही त्यांनी केली नाही. नंतर सोन्या झोपला. अभिजितची उणीव त्याला प्रकर्षानं जाणवली. डोळ्यांची तळी भरून आली. त्या उबदार पाण्याच्या सोबतच त्यालाच केव्हा तरी झोप लागली. सोन्याला गावात येऊन महिना झाला. महिनाभरात त्यानं बरंच काही ऐकलं, पाहिलं, सहन केलं. गावानं त्याला स्वीकारलं नव्हतं. जणू वाळीत टाकल्यासारखं केलं होतं. काम नाही, धाम नाही, शाळा नाही की मित्र नाहीत. अशा परिस्थितीत सापडल्यामुळं त्याला एकाकी पडल्यासारखं वाटत होतं. शेतात जावं तर बापसुद्धा व्यवस्थित बोलत नव्हता. रिकामा वेळ त्याला खायला उठत होता. आता काय करायचं हाच एक प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. पवन अधूनमधून त्याची चौकशी करीत होता. त्याला समजावीत होता. रागवू नको, धीर सोडू नको, हळूहळू सगळं ठीक होईल असं त्याला समजावीत होता. अरे माणूस बदलायला थोडा वेळ लागणारच. तुला नाही का बदलायला 6 महिने लागले. तसा त्यांनाही थोडा वेळ दे आणि बघ नक्कीच बदलतील लोक. त्यांना त्यांची चूक समजून येईल आणि मग सोन्याशिवाय त्यांचं पान हलणार नाही. मात्र काय. त्यासाठी तुला खंबीर बनायला हवं. तुला पंडितराव बनायला हवं. समजलं ना. सोन्या प्रयत्न करीत होता. मनात राग न धरता पुन्हा पुन्हा सगळ्यांशी बोलत होता. सगळ्यांच्यात मिसळत होता. पण त्याला यश येत नव्हतं. जवळ आलेला एखादा कावळा हुसकावा तशी लोक त्याला हुसकत होती. आपल्याजवळ थारा देत नव्हती. कुठं दुकानात गेला तर दुकानदार याच्याकडं शोधक नजरेनं बघू लागला. हा काही चोरेल की काय म्हणून संशयित नजरेनं त्याला भाजून काढू लागला. दुकान भरलेलं असलं तरी तो आल्याबरोबर सगळ्यांना सोडून त्याचं काही भागू लागला. त्याला का आधी दिलं
म्हणून कुणी तक्रार केली की अहो नुसती ब्याद कुठं ठेवून घेता, त्यापेक्षा तुकडा टाकून हाकललं की मोकळं. म्हणून वेळ मारून नेऊ लागला होता. होईल तेवढं सोन्याला टाळू लागला. सोन्याला हे सगळं समजत होतं, वाईट वाटत होतं. पण पंडितरावांवर विश्वास असल्यामुळे आणि त्यांना मी आता गावात चांगलंच वागीन हा दिलेला शब्द मोडू नये म्हणून तो निमूटपणे सहन करीत होता. कुणालाही दुरुत्तर देत नव्हता. रोजच्याच रिकाम्या वेळेचा त्याला कंटाळा येऊन गेला. निदान शाळेला तरी जावं असा विचार करून तो एक दिवस शाळेत गेला. शाळेच्या आवारात जाताच त्याला अतिशय आनंद झाला. पण आपण कुठल्या वर्गात जायचं हे न समजल्यामुळे बाहेरच घोटाळू लागला. एवढ्यात समोरच ऑफिसमध्ये बसल्या मुख्याध्यापकांची नजर त्याच्याकडे वळली आणि बाहेर येऊन ते म्हणाले, कोण रे तू, काय काम आहे? सोन्याच्या गळ्याशी हुंदका आला. शाळा आपल्याला एवढी पारखी झाली असेल असं त्याला वाटलं नव्हतं. भरलेले डोळे लपविण्यासाठी त्याने आपली मान खाली घातली. अरे कोण हवंय तुला, काही बोलशील की नाही? सरांनी पुन्हा आकारलं तशी त्याने आपली नजर वर वळवली. सर, मला ओळखलं नाहीत? पाहिल्यासारखं वाटतंय खरं. कोण तू, काय नाव तुझं? सर मी सोन्या कर्वे. हां हां, म्हणजे चोरी करणारा, रिमांड होममध्ये गेलेला. सोन्याला आपल्याला जमिनीनं पोटात घेतलं तर बरं झालं असतं असं वाटू लागलं. पण सीते एवढं भाग्य त्याचं कुठलं? तो तसाच आपल्यातच पेटून राहिला. बरं का आलायस? सर मला शाळा शिकायची आहे. काय, शाळा? होय सर. आता मी पूर्वीचा सोन्या राहिलो नाही, आता मी सुधारलोय सर. पण शाळेत कसं काय घ्यायचं तुला? सर एकदा मला चान्स द्या आणि बघा, मी खरंच सुधारलोय हे पटेल तुम्हाला. म्हणजे आता तू चांगला वागणार आहे सर? होय सर, अगदी आई शपथ. पुन्हा चोरी वगैरे करणार नाहीस? नाही सर. आणि केलीस तर मला शाळेतून हाकलून द्या सर. बरं बरं, सर म्हणाले. त्यांनीही सोन्यावर विश्वास ठेवला, कारण सुधारणा झाल्याशिवाय रिमांड होममधून सोडलं नसतं हे त्यांनाही पटलं असतं. आणि गुन्हेगार हा जन्मतःच गुन्हेगार नसतो, तर परिस्थिती त्याला तसं बनवते याच्यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळायलाच हवी या विचाराशी ते सहमतही होते. म्हणून सोन्याला सुधारण्याची संधी द्यायची असं ठरवून ते सोन्याला म्हणाले, कितवीत होतास तू? 5वीत. ठीक आहे, चल आज चल. म्हणून त्याने त्याला ऑफिसमध्ये बोलावून आणलं. शिपायाजवळ एक चिठ्ठी लिहून देऊन सोन्याला त्याने वर्गात जायला सांगितलं. शिपाई महादूच्या पाठोपाठ तो वर्गाच्या दारात आला. आज शिकवत बसल्या सावंतबाईंना पाहताच त्याच्या पायातली शक्तीच नष्ट झाली. महादूने चिठ्ठी सावंतबाईंच्या हातात नेऊन दिली. बाहेर येताच महादूने त्याला आत जायला सांगितले. तो आता जायचाच अवकाश. या या. पुढं त्या वर्गाला उद्देशून म्हणाल्या, सरकारी पाहुणे आलेत आपल्या भेटीला, चला उठून स्वागत करा. बाईंचे खवचट स्वरातले बोलणे ऐकून त्याला तिथूनच मागे पळ काढावीशी वाटली. बेट्या सोन्या, अनेक वार झेलायचे आहे तुला आता. अरे लढवई अनेक वार पाठीवर घ्यायचे नसतात, तर ते छातीवर झेलायचे असतात. तेव्हा चल, पुढे चल. आपल्याच मनाला समजावून सोन्या वर्गात जाऊन पाठीमागच्या बेंचवर बसला. तोच, जरा असा पुढे ये सोन्या, बाई म्हणाल्या. सोन्या पुढे येऊन उभा राहिला. बाईंनी त्याला स्टेजवर उभं केलं आणि मग त्या सोन्याला चिडवल्यासारख्या म्हणाल्या, आता तू शिकायला आलायस की शिकवायला? काही न समजून सोन्या गप्प राहिला. अरे बोल, कशाला आलायस? शिकायला. आणि मुलांना शिकवणार नाहीस? काय? हेच चोऱ्या कशा करायच्या, लोकांना कसं फसवायचं, तुरुंगातून कसं पळून जायचं वगैरे वगैरे. सोन्याने हाताच्या मुठी घट्ट आवळून धरल्या. खालचा ओठ वरच्या दाताने घट्ट धरून गोठल्यासारखा तो स्तब्ध झाला. वर्गातली मुलंही चिडीचुप्प झाली.
जणू त्यांनाही बाईचं वागणं पटलं नव्हतं, आवडलं नव्हतं. एवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. तशा पुस्तक हातात घेऊन त्या म्हणाल्या, जाऊन बाई जागेवर, आणि पुढं जरा सांभाळून रे बाबांनो, वर्गाला उद्देशून त्या म्हणाल्या आणि बाहेर गेल्या. सोन्या जागेवर जाऊन बसला. पण वर्गात नागेश, किशन, सुरेश, शकील वगैरे कोणीच नसल्याने त्याला वर्ग सुना सुना वाटू लागला. त्यांची 2 वर्ष फुकट गेल्यामुळे मुलं पुढच्या वर्गात गेली असतील हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं. आणि ज्या वर्गात मित्र नाहीत त्या वर्गात बसायचं कसं असं वाटून तो वर्गातून बाहेर पडला. तसं त्या वर्गात तो शोभतच नव्हता. 5वीच्या छोट्या छोट्या मुलांच्या थोराड वाटत होता. आपण इथे उपरे असल्याची ही जाणीव त्याला वर्गातून बाहेर पडण्यासाठी कारणीभूत झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.